सुस्वागतम. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मराठी विषयामध्ये आज व्याकरण घटकामध्ये आपण भाषेच्या विविध अलंकारांची माहिती करून घेणार आहोत. अलंकार म्हणजे काय? तर अलंकार याचा अर्थ दागिना. ज्याप्रमाणे व्यक्ती सुंदर दिसण्यासाठी विविध दागिने वापरते, अलंकार वापरते, त्याप्रमाणेच भाषेमध्ये सुद्धा आपली भाषा अधिक परिणामकारक किंवा चांगली दिसावी म्हणून आपण आपली नेहमीची साधी भाषा न वापरता आपण वेगळ्याच पद्धतीने सांगून ती अधिक आकर्षक करण्याचा प्रयत्न करतो. यालाच भाषेचे अलंकार असं म्हणतात. आपले बोलणे व लिहिणे सौंदर्यपूर्ण, चटकदार, प्रभावी होण्यासाठी नवीन कल्पना, उपमा, शब्द यांचा आपण वापर करतो. शब्दातील अशा अक्षर रचनेमुळे सुमधुर नाद निर्माण होतो आणि भाषेची शोभा वाढते. यालाच अलंकार असे म्हणतात. अलंकाराचे दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे शब्दालंकार, तर दुसरा प्रकार आहे अर्थालंकार. आता आपण शब्दालंकाराविषयी माहिती करून घेऊया. शब्दालंकार हे शब्दांच्या केवळ विशेष रचनेवर अवलंबून असतात. शब्दांची चमत्कृती, शब्द अर्थ आणि शब्दयोजना यांच्यावर आधारित अशा अलंकारास शब्दालंकार असे म्हणतात. आता आपण शब्दालंकारांच्या काही प्रकारांची सविस्तर माहिती करून घेऊया. पहिला प्रकार आहे अनुप्रास. कवितेच्या चरणामध्ये एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा सौंदर्य प्राप्त होते तेव्हा त्यास अनुप्रास अलंकार असे म्हणतात. उदाहरणार्थ, पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी, गळ्यामध्ये गरिबाच्या गाजे संतांची वाणी. या कवितेच्या चरणांमध्ये प आणि ग या अक्षरांची विशिष्ट प्रकारे पुनरावृत्ती झाल्याने या ठिकाणी नाद आणि त्यामुळे या चरणाला एक विशिष्ट सौंदर्य प्राप्त झाल्याचं आपल्याला दिसून येतं. गडद निळे जलद भरुनी आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. यामध्ये द, ल, ण यासारख्या अक्षरांची एका विशिष्ट पद्धतीने पुनरावृत्ती झाल्याने या ठिकाणी एक नाद, एक सौंदर्य हे निर्माण झाल्याचं आपल्याला आढळून येतं. शब्दालंकारामध्ये दुसरा अलंकार आहे यमक. कवितेच्या शेवटी, मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एखादा शब्द किंवा अक्षर पुन्हा पुन्हा आल्यास त्या अलंकारास यमक अलंकार असे म्हणतात. उदाहरणार्थ, मना चंदनाचे परित्वा झिजावे, परी अंतरी सज्जनानी वावे. या कवितेच्या चरणांमध्ये सर्वात शेवटचं जर अक्षर आपण पाहिलं तर वे या अक्षराची या ठिकाणी पुनरावृत्ती झाल्याने एक विशिष्ट नाद प्राप्त होतो. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. यामध्ये चारही चरणांच्या शेवटी डो या अक्षराची पुनरावृत्ती झाल्याने नाद निर्माण झालेला आहे. म्हणजे येथे यमक हा अलंकार आहे. शब्दालंकारामध्ये पुढचा अलंकार आहे श्लेष. एकच शब्द वाक्यात दोन वेगवेगळ्या अर्थांनी वापरल्यामुळे जेव्हा शब्द चमत्कृती निर्माण होते तेव्हा त्या अलंकारास
श्लेष अलंकार असे म्हणतात. उदाहरणार्थ, मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही. या ठिकाणी मित्र हा शब्द दोन वेगवेगळ्या अर्थांनी जरी वापरला तरीही या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. मित्र याचा अर्थ सखा आणि मित्र याचा दुसरा अर्थ सूर्य. आणखी एक आपण उदाहरण पाहूया. श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. येथे नवरी हा शब्द दोन्ही ओळींमध्ये दोन वेगळ्या अर्थांनी वापरलेला आहे. पहिल्या ओळीमध्ये नवरी म्हणजे वधू, मात्र दुसऱ्या ओळीमध्ये नवरी म्हणजे मी वरणार नाही, म्हणजे मी त्याच्याशी विवाह करणार नाही असा अर्थ त्या ठिकाणी अभिप्रेत आहे. अशा प्रकारे एकच शब्द वेगवेगळ्या अर्थांनी वापरल्या गेल्यामुळे येथे श्लेष अलंकार झालेला आहे. आता आपण अर्थालंकारांविषयी माहिती करून घेऊया. प्रतिभावंत कवी काव्यातील अर्थामध्ये चमत्कृती निर्माण करण्यासाठी दोन भिन्न जातीच्या वस्तूत तुलना करतात, तेव्हा त्यास अर्थालंकार असे म्हणतात. या अर्थालंकारामुळे भाषेचे सौंदर्य वाढते आणि ते साहित्य वाचताना किंवा ऐकताना आपल्या मनाला आनंद निर्माण होतो. अर्थालंकार समजून घेण्यासाठी या अर्थालंकारामधील खाली दिलेले शब्द किंवा संकल्पना या महत्वाच्या आहेत, त्या आपण आधी समजावून घेऊया. उपमेय. उपमेय म्हणजे ज्या वस्तूचे वर्णन करायचे ती वस्तू. उपमान याचा अर्थ जिच्याशी आपण तुलना करणार आहोत ती वस्तू. या दोहोंमध्ये असणारं साधर्म्य म्हणजे उपमेय आणि उपमान यामध्ये असणारा सारखेपणा याला साधर्म्य असं म्हटलं जातं. आता हे साधर्म्य दाखवण्यासाठी काही साधर्म्य वाचक शब्द हे वापरले जात असतात. म्हणजे उदाहरणार्थ परी, सम, सारखा, जसे इत्यादी अनेक शब्द हे साधर्म्य किंवा साम्य दाखवण्यासाठी वापरले जात असतात. आता आपण उपमा या अलंकाराविषयी माहिती पाहूया. उपमेय म्हणजे ज्या वस्तूचं आपण वर्णन करणार आहोत ती वस्तू. हे उपमेय हे उपमानासारखेच आहे असे जेथे वर्णन केलेले असते त्यास उपमा अलंकार असे म्हणतात. उपमा अलंकारात सम, समान, सारखे, वाणी, जसे, तसे, प्रमाण, सदृश्य, परी, तुल्य, गत यापैकी एखादा साधर्म्य सूचक शब्द हा वापरलेला असतो. उदाहरणार्थ, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. या ठिकाणी परमेश्वराची माया आणि आभाळ यामध्ये तुलना केलेली आहे. परमेश्वराची माया ही आभाळासारखी आहे असे वर्णन येथे कवी करतात. लाट उसळोनी जळी खळे व्हावे, त्यात चंद्राचे चांदणे पडावे, तसे गाली हसता तुझ्या व्हावे, उचंबळून लावण्य वर वाहावे. येथे कवी हसण्याचे किंवा गालामधले असणाऱ्या हास्याचे वर्णन हे जळामध्ये किंवा पाण्यामध्ये उसळणारी लाट आणि त्यानंतर होणारे खळे, त्यात चंद्राचे पडणारे चांदणे या प्रतिमेशी तुलना करीत आहेत. उत्प्रेक्षा अलंकार. उपमेय हे जणू उपमानच आहे असे जेथे वर्णन केलेले असते तेथे उत्प्रेक्षा अलंकार तयार होतो. उत्प्रेक्षा अलंकारात जणू, जणू काही, जणू काय, की, गमे, वाटे, भासे म्हणजे यापैकी
एखादा साधर्म्य सूचक शब्द हा वापरलेला असतो. उदाहरणार्थ, ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमच जणू. या ओळीमध्ये गुलाबी उषा म्हणजे गुलाबी असणारी पहाट ही लेखकाला जणू परमेश्वराचं प्रेमच वाटते. दुसरं एक उदाहरण पहा. किती माझा कोंबडा डौलदार, मान त्याची कितीतरी बाकदार, शिरोभागी तांबडा तुरा हाले, जणू जास्वंदी फूल उमले. या ठिकाणी या कोंबड्याच्या डोक्यावर हलणारा तांबडा तुरा म्हणजे जणू काही जास्वंदीचे फूलच आहे अशी कवी कल्पना करतात. येथे उत्प्रेक्षा अलंकार वापरलेला आहे. यानंतर आपण रूपक अलंकाराची माहिती पाहूया. उपमेय व उपमान यातील अभिन्नता दाखवून वर्णन केलेले असते त्यास रूपक अलंकार असे म्हणतात. अभिन्नता याचा अर्थ त्या दोन्ही गोष्टी भिन्न नाहीत तर त्या एकच आहेत. म्हणजेच उपमेय व उपमान एकच आहेत, ते भिन्न नाहीत असे जेथे वर्णन केलेले असते तेथे रूपक अलंकार होतो. उदाहरणार्थ, लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती घडते. या ठिकाणी लहान मूल आणि मातीचा गोळा या दोन गोष्टी वेगळ्या नाहीत, त्या एकच आहेत असं वर्णन केलेलं आहे. दुसरं एक उदाहरण पाहूया. हिंद भूमीचे नंदनवन, अतिसुंदर ते काश्मीर, तेथ हिंदचे वैऱ्यासंगे, चाले रणकंदन. या ठिकाणी हिंद भूमीचे नंदनवन, नंदनवन आणि काश्मीर या दोन्ही गोष्टी वेगळ्या नाहीत, भिन्न नाहीत, म्हणजेच त्या अभिन्न आहेत, एकच आहेत असे वर्णन केल्याने रूपक अलंकार तयार होतो. यानंतर व्यतिरेक अलंकार. ज्या अलंकारामध्ये उपमेय हे उपमानापेक्षा सरस असल्याचे वर्णन केलेले असते त्यास व्यतिरेक अलंकार असे म्हणतात. उदाहरणार्थ, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. या ठिकाणी कवीने देवाच्या नावाची तुलना ही अमृताशी करताना हे देवाचं नाव हे अमृतापेक्षाही गोड आहे, अमृतापेक्षाही श्रेष्ठ आहे असं वर्णन केल्यानं या ठिकाणी व्यतिरेक अलंकार झालेला आहे. म्हणजे उपमेय म्हणजे देवाचं नाव हे उपमानापेक्षा म्हणजेच अमृतापेक्षा श्रेष्ठ आहे, सरस आहे असे वर्णन केल्याने येथे व्यतिरेक अलंकार होतो. अतिशयोक्ती अलंकार. कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा अधिक रंगवून, अधिक फुगवून सांगताना त्यातील असंभाव्यता म्हणजेच अशक्यता अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते त्यास अतिशयोक्ती अलंकार असे म्हणतात. या ठिकाणी एक उदाहरण पाहूया. नळराजाच्या घोड्याच्या दौडण्याचं, पळण्याचं वर्णन करताना कवी म्हणतात, जो अंबरी उफळता खूर लागला आहे, तो चंद्रमा निज तनुवरी डाग लाहे. म्हणजे नळराजाचा घोडा असा दौडत होता, असा पळत होता, असा उफळत होता की त्याचा खूर म्हणजे त्याचा पाऊल, त्याचा पाय लागल्यानं त्या चंद्रावर सुद्धा डाग पडला. असंच आणखी एक उदाहरण आहे. मुलींच्या भोंडल्यामधील एक गीत. दमडीचं तेल आणलं, सासूबाईंचं न्हाणं झालं, मामंजीची दाढी झाली, भावोजींची शेंडी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, वेशीपर्यंत ओघळ गेला, त्यात उंट पोहून गेला. अशा काही कल्पना जर कवीनं वापरल्या तर त्या अतिशयोक्ती अलंकाराचं उदाहरण आहेत. सार अलंकार. एखाद्या वाक्यातील कल्पना चढत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधलेला असतो त्यास सार अलंकार असे म्हणतात. उदाहरणार्थ, काव्यात नाटके रम्य,
नाटकात शकुंतला, त्यामध्ये चौथा अंक, त्यातही 4 श्लोक ते. यामध्ये काव्यामध्ये नाटके जास्त रम्य आहेत, जास्त चांगली आहेत, जास्त सुंदर आहे. नाटकामध्ये शकुंतला हे नाटक अधिक सुंदर आहे. शकुंतलेमधला चौथा अंक अधिक सुंदर आहे आणि त्यातील ते 4 श्लोक हे जास्त सुंदर आहेत. म्हणजे या ठिकाणी सुंदर असण्याची ही कल्पना ही चढत्या क्रमाने मांडून उत्कर्ष साधलेला हा आपल्याला दिसून येतो. येथे सार अलंकार तयार झालेला आहे. दृष्टांत अलंकार. एखादे तत्व, एखादी गोष्ट किंवा कल्पना पटवून देण्यासाठी तसाच एखादा दाखला किंवा उदाहरण दिल्यास दृष्टांत अलंकार तयार होतो. उदाहरणार्थ, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार. येथे कवी देवाकडे लहानपण म्हणजेच विनम्रता मागून घेतायत आणि या कल्पनेच्या पुष्ट्यर्थ किंवा या कल्पनेसाठी काही उदाहरणे ते या ठिकाणी देत आहेत. मुंगीला साखरेचा रवा हा खायला मिळतो, मात्र त्याच वेळी मोठा असणारा जो ऐरावत आहे त्याला मात्र अंकुशाचा मार सहन करावा लागतो आणि म्हणून मला लहानपणच राहू दे, मला फार मोठेपण, फार महानता नको, अशी मागणी कवी या ठिकाणी करतात. पुढील अलंकार आहे अर्थांतरन्यास. एका कल्पनेचा समर्थक असा दुसरा अर्थ त्याच्या शेजारी ठेवणे म्हणजे अर्थांतरन्यास अलंकार होतो. एखाद्या सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरणे किंवा विशेष उदाहरणावरून शेवटी एखादा सामान्य सिद्धांत काढला तर अर्थांतरन्यास हा अलंकार होतो. उदाहरणार्थ, तदितर खग भेणे वेगळाले पळाले, उपवन जल केली जे कराया मिळाले, स्वजन गवसला जो त्याज पाशी नसे तो, कठीण समय येता कोण कामास येतो. नल राजाने एका हंसाला पकडल्यानंतर बागेत जलक्रीडेसाठी त्या हंसाबरोबर असणारे सर्व पक्षी हे भीतीने वेगवेगळ्या दिशांनी पळून गेले, निघून गेले. मात्र त्याला म्हणजे त्या हंसाला जो जो कोणी स्वजन वाटला, जो जो कोणी आपला वाटला, तो कोणीही शेवटी त्याच्यापाशी थांबला नाही. कारण कठीण वेळ आल्यानंतर, संकट आल्यानंतर कोणीही आपल्या कामाला येत नाही, उपयोगाला येत नाही, असा एक सामान्य सिद्धांत कवीने या उदाहरणावरून काढला आहे. म्हणून येथे अर्थांतरन्यास हा अलंकार होतो. यानंतरचा अलंकार आहे स्वभावोक्ती अलंकार. एखाद्या व्यक्तीचे, वस्तूचे, प्राण्याचे, त्याच्या स्वाभाविक हालचालींचे यथार्थ वैशिष्ट्यपूर्ण वर्णन केलेले असते, त्यास स्वभावोक्ती अलंकार असे म्हणतात. उदाहरणार्थ, गालासही गाल बिलगला, गळ्याभोवती हात चिमुकला, दुजा आईच्या पुशी नयनाला, दृश्य हे बघून निवतील का ते कवी नयन. येथे रडणारी आई, डोळ्यात अश्रू असणारी आई आणि तिचे ते अश्रू आपल्या चिमुकल्या हातांनी पुसत असताना त्या आईला प्रेमाने सांत्वना देणारा हा चिमुकला, याचं अतिशय हुबेहूब वर्णन कवीने या ठिकाणी केलेलं आहे. येथे स्वभावोक्ती हा अलंकार होतो. अलंकार आहे विरोधाभास अलंकार. एखाद्या विधानाला वरवरचा विरोध दर्शवला जातो, वास्तविक विरोध नसतो, तेव्हा त्यास विरोधाभास अलंकार असे म्हणतात. उदाहरणार्थ, मरणात खरोखर जग जगते. येथे मरण आणि जगणं या दोन विरुद्ध गोष्टी या एकाच उदाहरणामध्ये कवीने मांडलेल्या आहेत. दुसरे उदाहरण दिलेलं आहे, जरी आंधळी मी
तुला पाहते. या ठिकाणी अंध असणारी, आंधळी असणारी व्यक्ती मात्र परमेश्वराला ती पाहते, अशा आशयाचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. येथे विरोधाभास हा अलंकार होतो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व अलंकारांची आपण ओळख करून घेतलेली आहे. पुढील अभ्यासासाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.